तर दूध व्यवसायात जर आपण बघायला गेलो, आपण एक मुलाखत घेतलेली, त्यामध्ये एक विषय होता जो होता बार्लीचा विषय. आणि त्या बार्ली बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत की दूध व्यवसायात जर बार्लीचा आपण उपयोग केला तर कशा प्रकारे आपल्याला त्याचा फायदा मिळतो आणि कसं त्याचं आपण दररोज खाद्यामध्ये कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर दादा मला तुम्ही सांगा, तुम्ही बार्लीचा यूज करत आहात, मग ते बार्ली निवडण्यामागचं कारण काय होतं तुमचं? बार्लीनं दूध हे जास्त निघतं, म्हणजे आपल्या खुराकानं पण निघतं जास्त, पण बार्ली मकाचं प्रमाण जास्त असल्यामुळं मकामुळे आपलं जास्त दूध निघतं असं आहे. मग इतर खाद्य वापरण्यापेक्षा तुम्ही बार्ली का निवडायचं ठरवलं? कारण इतर खुराक वापरायला आपला खर्च भरपूर होतो. बार्ली आपल्याला 10 रुपये किलोने भेटते, 10 रुपये किलोने भेटले त्यामुळे आपण 5 किलो टाकली तर त्याला काय नाही 50 रुपये त्याला फक्त खर्च आहे एका टायमाला, असं काय होत नाही. पण आपण जेव्हा रतीब चाळ म्हणजे गोळी पेंड ही वापरतो त्यांना, त्याचा खर्च जास्त 40 ते 38 रुपये आता किलो एक किलो पेंड आहे. म्हणजे एका जनावराला नाही म्हणलं तर 2 किलो ते घातलं पाहिजे. म्हणजे गोळी पेंड 2 किलोचा खर्च आपला नाही म्हणलं तर 80 रुपये झाला. तुम्ही परत सरकी पेंड वापरताय, सरकी पेंड पण 30-35 रुपये किलो आहे, ती पण शक्यतो 1 किलो वापरताय, ते 100 रुपये तो खर्च झाला. म्हणजे एका जनावराला 100 रुपये ते खर्च झाला, तर 2 टाइमला 200 रुपये झाले. एका टाइमचा हाणला बार्लीचा 100 रुपये फक्त खर्च आहे. ते 100 रुपये जर एका म्हशी मागे जर तुमचं दिवसाला 100 रुपये वाचत असेल तर आज 10 म्हशींचं म्हणजे महिन्याचं एका म्हशीला 3000 रुपये वाचते ती, तर तुमचा 10 म्हशींचे किती झाले? 30,000 रुपये तुम्ही प्रॉफिट मध्ये येते बार्लीमुळे वापरल्यामुळे. मग हे बार्लीचं सगळं तुम्ही करता, बार्लीमुळे काही अडचणी वगैरे येतात का? अडचण शक्यतो गायींना अडचण शक्यतो भरपूर आहे, पण मी मिनरल मिक्सचर कंटिन्यू 200 ग्रॅम मिनरल मिक्सचर वापरतो शक्यतो. त्याच्यामुळे माझ्या मशीनला तर आजपर्यंत तरी मला काही तोटा आलेला नाही बार्लीमुळे तरी. बार्लीचा यूज तुम्ही करता, मग सकाळचं किती बार्ली असते? सकाळी मी 5 किलो बार्ली यूज करतो, संध्याकाळी 5 किलो बार्ली यूज करतो. सकाळी 5 किलो, संध्याकाळी 5 किलो. मग हे मागवण्याची जी प्रोसेस असते ती काय असते? मागवण्याची प्रोसेस मध्ये आपण एक डीलर आहेत आपले भोसले म्हणून डीलर आहेत रहमतपूरचे, त्यांच्याकडून आपण दर 10 दिवसाला आपण बार्ली घेतो. दर 10 दिवसाला? दर 10 दिवसाला गाडी येते, त्यातून आपण बार्ली घेतो. किती किलो एकदम तुम्ही घेता? मी एका म्हशीला 10 किलो ह्याच्या प्रमाणे जर 10 म्हशी चालू असले तर 1 टनभर बार्ली 10 दिवसाला घेतो. जर एका दिवशी बार्ली नसेल तर त्यामध्ये त्यावेळेस दुधामध्ये किती काय फरक पडतो? दुधामध्ये भरपूर फरक पडतो. काय पडतो? दूध कमी देणार. हो, एक मत जर 5-6 लिटर जरी दूध देत असेल ना, मग ती 4 लिटर दूध देणार. हा बार्लीमुळे हा बार्लीचा फरक पडतो. तर तुम्ही एवढं सगळं सांगता की बार्लीचा यूज कसा केला, त्याची प्रोसेस काय असते, मग मला सांगा की हे सगळं करताना बार्लीचा यूज तुम्ही केलेला आहे, तर असं कधी वाटलं का की नको बार्ली नको यूज कराय, आपण साधं खाद्य असतं ते वापरावं? नाही, साधं खाद्य तुम्ही वापरलं तर तुम्हाला परवडणारच नाही. दूध धंदा अजिबात परवडणार नाही, अजिबात परवडणार, कसलाच परवडणार नाही. म्हणजे या बार्लीमुळे तुम्हाला दूध व्यवसायात पण फायदा झालेला आहे? हो, त्या बार्लीमुळे तर मी आता म्हणजे सक्सेसफुल आहे. माझा पहिला पण गोठा होता गायींचा, तेव्हा पण मी भरपूर गोळी पेंडी वापरायचो, पण मी कायमस्वरूपी लॉस मध्ये जायचो. मी अनुभवत गेलो की याला बार्ली चालल्यावर व्यवस्थित होते. फक्त एकच मुद्दा पॉइंट आहे की मिनरल मिक्सचर तुमचं कंटिन्यू पाहिजे. सगळी म्हणते ती की गाभण राहत नाही, पण टोटली आता माझ्या सगळ्या म्हशी गाभण आहे. बार्लीमध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर किती टाकता? मी एका टायमाला 100 ग्रॅम टाकतो. म्हणजे बार्ली किती ठेवतो तुम्ही? 5 किलो ठेवतो. बार्ली 5 किलो आणि त्यामध्ये 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर. तर या प्रकारे सगळं नियोजन केलेलं आहे दादांनी, आणि बार्लीचा सुंदर प्रकारे त्यांनी फायदा सांगितला, कशा प्रकारे बार्लीचा फायदा होतो आपल्याला दूध व्यवसायात. तर जे नवीन यामध्ये उतरणार असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की त्यांनी बार्लीचा यूज करावा की जे आपलं खाद्य असतं त्याचा यूज करावा? बार्लीचा यूज करावा, म्हणजे परवडणार आहे, बार्लीच परवडणार तुम्हाला. गोळी पेंट तुम्ही वापरले की तुम्ही तोट्यात जाणार आहे, मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण बघितलं की बार्लीचा यूज कसा केला पाहिजे, त्याची प्रोसेस काय असते, संपूर्ण आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.